विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी एक खूप मोठी अपडेट इथे घेऊन आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता अपार आयडी काढणे बंधनकारक झालेले आहे. तुम्ही जर 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण घेत असाल तर तुम्हाला तुमचा जो अपार आयडी आहे तो तुम्हाला शाळेमधून काढून मिळेल आणि 12वी नंतर जे शिकत असलेले विद्यार्थी आहे त्यांना स्वतः घरी बसून मोबाईलवर किंवा सीएससी सेंटरवर जाऊन त्यांचा अपार आयडी काढावा लागणार आहे. या अपार आयडी मध्ये तुमचे जे शैक्षणिक कागदपत्रे आहेत ते साठवले जाणार आहे. आता हा अपार आयडी तुम्हाला जर काढता येत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून तुमचा वाला जो अपार आयडी आहे तो काढू शकता. चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अपार आयडी काढण्यासाठी सर्वात आधी गुगल क्रोमवर जाऊन तिथे abc.government.in असे सर्च करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असे एक डॅशबोर्ड ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला लॉग इन रजिस्टर हे ऑप्शन दिसत आहे. लॉग इन रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तिथे स्टुडंट ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. स्टुडंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक इंटरफेस ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला डिजिलॉकरचा मोबाईल नंबर आणि पिन कोड टाकायचा. तुमचं जर रजिस्टर असेल डिजिलॉकरवर तर मोबाईल नंबर पिन टाकून तुम्ही साइन अप या ऑप्शनवर क्लिक करून लॉग इन करू शकता. किंवा तुमचं अकाउंट नसेल तर खाली साइन अप ऑप्शन दिसत आहे. साइन अप या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला नवीन अकाउंट तयार करावं लागेल. नवीन अकाउंट तयार करण्यासाठी इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून जनरेट OTP या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे. जनरेट OTP या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP टाकून व्हेरीफाय करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमची आयडेंटिटी मागितलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन आणि आधार कार्ड मागितलं आहे. यामधलं तुम्हाला आधार हे ऑप्शन निवडायचं आहे. आधार हे ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला इथे तुमचावाला जो आधार नंबर आहे तो तिथे टाकून द्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा आधारवर जे नाव आहे जसे तसे तुम्हाला इथे टाकून द्यायचे आहे. आधार नंबरवरचे नाव टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमची जे डेट ऑफ बर्थ आहे ते डेट ऑफ बर्थ इथे टाकून द्यायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर इथे खाली तुम्हाला तुमचं जेंडर निवडायचं आहे, मेल फिमेल जे काही असेल ते. आणि इथे खाली तुम्हाला एक नवीन युजर नेम तयार करायचा आहे आणि एक पिन तयार करायचा आहे जो तुम्हाला तुमच्या लक्षात राहते. युजर नेम आणि पिन तयार केल्यानंतर खाली एक व्हेरीफाय ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आणखी एक इंटरफेस ओपन होऊन जाणार आहे आणि त्यामध्ये तुमच्याला जे परमिशन आहे ते तुम्हाला इथे परमिशन द्यायची आहे, प्रोफाईल इन्फॉर्मेशन वगैरे, आणि अलाउ करून घ्यायचं आहे. अलाउ केल्यानंतर पुन्हा तुमच्यासमोर एक इंटरफेस ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे तुमच्याली पुन्हा ID मागितलेली आहे KYC करण्यासाठी. इथे पण तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन या तीनपैकी कोणतेही एक कागदपत्र निवडायला सांगितले जे तुमच्याजवळ असेल. तर तुम्हाला याच्यामधलं आधार कार्ड हेच ऑप्शन बेस्ट राहणार. आधार कार्ड हे ऑप्शन निवडल्यानंतर प्रोसेस KYC करायचं. प्रोसेस KYC ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नाव, तुमचं डेट ऑफ बर्थ, तुमचं जेंडर आणि मोबाईल नंबर इथे दिसून जाणार आहे. त्यानंतर इथे खाली तुम्हाला आधार नंबर मागितलेला आहे. इथे आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर खाली एक व्हेरीफाय ऑप्शन दिसत आहे. व्हेरीफाय ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक 6 अंकी OTP येईल जो आधार कार्डला तुमच्या लिंक आहे. तो OTP तुम्हाला इथं प्रविष्ट करायचा आहे. OTP तुम्ही प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला खाली एक सबमिट हे ऑप्शन दिसत आहे. सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यावाला जे आधार आहे ते व्हेरीफाईड होऊन जाणार आहे. आधार व्हेरीफाय झाल्यानंतर इथे तुम्हाला आयडेंटिटी टाईप विचारलेला आहे. तर इथे तुमच्यावाले जर नवीन ॲडमिशन तुम्ही घेतली असेल तर न्यू ॲडमिशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, नाहीतर रोल नंबर टाकायचा आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे इनरोलमेंट नंबर असेल तर इनरोलमेंट नंबर टाकायचा आहे. तर न्यू ॲडमिशन असेल तर तुम्हाला इथे आय एम स्टुडंट ॲट तिथे युनिव्हर्सिटी निवडायची आहे तुमच्यावाली. युनिव्हर्सिटी ज्या युनिव्हर्सिटीमध्ये जे तुमची युनिव्हर्सिटी येते ते युनिव्हर्सिटी तुम्हाला निवडून घ्यायची आहे. त्यानंतर खाली ज्या वर्षी तुम्ही ॲडमिशन घेतली ते वर्ष तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. वर्ष निवडल्यानंतर तुम्हाला खाली सबमिट या ऑप्शन दिसते. सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो अपार आयडी आहे तो जनरेट होऊन जाणार आहे. ह्या अपार आयडीचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि ह्या अपार आयडीचा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला शाळेमध्ये द्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून अपार आयडी काढू शकता. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्वांना शेअर करा. धन्यवाद.